ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर. शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय. शर्मिला मुळात ही शिवसेना नाहीच आहे. मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकेल? शिवसेना इथे आहे. आम्ही 23 जागा लढतोय. ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू बरं का. ही आमची शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे. हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का. त्याला पाकिटमारी म्हणतात. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं. तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. बघा, मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या. मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार. गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा शिंदे गटाकडून. हे तुम्ही लिहून घ्या. थँक्यू. अमित शाह ने जो है बोले आपका क्या है? जनता की अदालत की बात कही कल आपने, राहुल नार्वेकर के बारे में कहा और देवेंद्र फडणवीस के बारे में कहा, क्या कहना चाहते हैं? देखिए, कल जनता की अदालत हमने मुंबई में आयोजित की थी. आपने देखा होगा, देश के मीडिया के सामने छाती ठोक कर हमने ये दिखाया कि किस प्रकार का निर्णय गलत तरीके से, भ्रष्ट तरीके से दिया है शिवसेना के बारे में. विधानसभा के अध्यक्ष जिसे ट्राइब्यूनल का दर्जा दिया था सर्वोच्च न्यायालय ने, उस ट्राइब्यूनल ने जो निर्णय दिया है वो कितना गलत था, दबाव में था, भ्रष्ट था. पूरे एविडेंस जो चाहिए थे, चाहे 2013 2018 जो हमारी प्रतिनिधि सभा राष्ट्रीय कार्यकारिणी में जो निर्णय हुए थे माननीय उद्धव ठाकरे जी को पक्ष प्रमुख करने का, उनको सर्वाधिकार देने का, सभी डॉक्यूमेंट जो हमने इलेक्शन कमीशन को सबमिट किए हैं और इलेक्शन कमीशन से हमें वहां की रिसीट मिली है कि आपके कागजात मिले हैं, हमने सब कुछ दिखाया कल स्क्रीन पे. फिर भी विधानसभा के अध्यक्ष नार्वेकर बोलते हैं ये गलत है, झूठे कहीं के. ये लोग देश चलाएंगे, ये लोग महाराष्ट्र चलाएंगे.